पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरणाचा अमूल्य ठेवा असलेले एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन सध्या एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. गार्डनची सुमारे 1 एकर जागा न्यायालयीन बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडून रेटला जात असून संस्थेचा याला तीव्र विरोध आहे. द ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत 1892 सालापासून म्हणजेच गेल्या 134 वर्षापासून या बागेचे आणि येथील दुर्मिळ वृक्षांचे जतन अत्यंत निष्ठेने केले जात आहे. शासनाने या जागेवर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केल्यापासून संस्थेने वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली आणि आपला निषेध व्यक्त केला. मात्र संस्थेचे कोणतेही म्हणणे विचारात न घेता शासन केवळ दडपशाहीचा मार्ग अवलंबत आहे. ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या एका स्वायत्त संस्थेच्या हक्कांवर गादा आणण्याचा प्रकार आहे. संस्थेने या विशिष्ट जागेवर भविष्यात जैवविविधता पार्क उभारण्याच्या दृष्टीने शेकडो वृक्षांचे रोपण केले आहे. जर ही जागा सिमेंटच्या बांधकामासाठी हस्तांतरित केली तर येथील नैसर्गिक परिसंस्था पूर्णपणे नष्ट होईल. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा ग्रीन झोन नष्ट झाल्यास पुण्याच्या ढासळत्या पर्यावरणावर त्याचे दुर्गामी आणि घातक परिणाम होतील. 1892 पासून आजतागत या बागेच्या संगोपनासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. तरीही संस्थेने लोकसहभागातून आणि स्वबळावर हे उद्यान जपले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणेकरांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या लढ्यात सहभागी होऊन या फुफ्फुसाचे रक्षण करावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. पुण्यामध्ये हा इम्प्रेस गार्डन नावाची जी जागा वास्तू आहे, हा फक्त पुण्याचा वैभव नाही, हे देशाचा वैभव आहे. पुण्यामध्ये सर्व बाजूने बांधकामं प्रचंडपणे वाढत आहेत. कुठेही बागेची प्रोव्हिजन आम्हाला दिसत नाहीये. ज्या जागा गेली शेकडो वर्ष, 100-150 वर्ष या ट्रस्टने सांभाळली आहे आणि विशेषतः गेल्या 35-40 वर्षामध्ये पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि लोकांच्या सहकार्याने या जागेचं आपण सातत्याने सुधारणा केल्या आहेत. हे आम्ही जेव्हा तिथे नव्हतो इथे ड्रग्स ट्रॅफिकिंग, प्रॉस्टिट्यूशन अशा अनेक गोष्टी होत होत्या. ते जेव्हा ध्यानात आलं ते पुण्याचे काही लोक चंद्रबाबू किर्लोस्कर आणि शरद पवार यांच्या पुढाकारातून एकत्र आले आणि जेव्हापासून हा ट्रस्ट ॲक्टिव्ह झालेला आहे. आम्ही शेकडो झाडं नवीन लावली आहेत, लोकांचं प्रशिक्षण करतो आहोत, मार्गदर्शन करतो आहोत, एक्झिबिशन घेतो आहोत. तर त्याला आमचं ही विनंती ऑब्व्हियसली आहे किंवा या जागेला तुम्ही कुणी हात लावू नका. तुम्हाला जागा मिळायची असेल तुमच्याकडे पुष्कळ जागा आहेत, पण हे एकदा सुरू झालं, माझी 1 एकर मग 2 एकर मग 5 एकर मग एक बाग झाली, मग दुसऱ्या बागेत पण झालं, तर याला काही अर्थ नाही आहे. ज्यांना मदत करू नका पण अडचण निर्माण करू नका, एवढीच आम्हाला या निमित्ताने विनंती करायची आहे. आणि तुम्ही जर हा प्रयत्न केला तर त्याला आमचा 100% विरोध असेल. आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलन करू. पुण्यातलं इम्प्रेस गार्डन हे एका संस्थेमार्फत चालवलं जातं. त्या संस्थेचा मी ऑनरी सेक्रेटरी आहे. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया असं या संस्थेचं नाव आहे. आणि गेली जवळजवळ 134 वर्ष ही संस्था बाग सांभाळत आहे. आणि या बागेवर पुष्कळ लोकांची नजर आहे आणि त्यासाठी या जागेचा काही भाग घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि ऑलरेडी केलेला आहे जागी. परंतु 30-1 वर्षापूर्वी या जागेतला मोठा भाग सरकारच्या खात्यात जमा करून त्याच्यानंतर तो कोणाला तरी देण्याची एक योजना होती. परंतु ती आम्हाला कळल्यामुळं आम्ही त्यावेळेस मोठी आंदोलनं केली, उपोषणं केली. सगळ्या सुदैवानं सगळ्या जनतेने आम्हाला मदत केली. त्याच प्रकारचं आता पुन्हा एकदा त्यांना 1 एकर जागा न्यायिक इमारती बांधण्याकरता म्हणजे कोर्ट कचऱ्या बांधण्याकरता पाहिजे म्हणून त्यांनी जागा ॲक्वायर करण्याचा प्रयत्न आता चाललेला आहे. त्या जागेमध्ये आम्ही डायव्हर्सिटी पार्क असं करण्याचं योजलं होतं आणि नाना तऱ्हेचे वृक्ष जमा करून म्हणजे जे आहेत काही ते तिथे एकत्र राहून तो असा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न करणार होतो. त्यापैकी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे संपूर्ण यादी आहे. परंतु त्यातली मी सांगतो, बहावा असेल, जाकरांडा असेल, तामण असेल, काळा पळस असेल, निरगुडी असेल, कांचन असेल, मेहंदी असेल, शमली असेल, तरकुलिया फेटिडा असेल, हे असे नाना तऱ्हेचे वृक्ष आम्ही तिथे लावलेले आहेत ऑलरेडी. आणि ते जवळजवळ 15-20 फुटाचे वाढलेले आहेत चांगल्यापैकी. म्हणजे त्यांना आता ते काढावे लागतील ती झाडं आणि तिथे ती बांधकाम करावं लागेल. तर आमचा त्याला विरोध आहे आणि मला असं वाटतं की बाग आमची नाही आहे, आम्ही ट्रस्टी आहोत. आणि खरं तर पुण्यात राहणारे सगळेच लोक ह्या बागेचे ट्रस्टी आहेत. त्या बागेवर त्यांचं देखील त्यात तितकंच प्रेम असायला हवं आणि ते आहे असं मी जाणतो. त्यांनी देखील ह्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि बागेचे संरक्षण करावं.